नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईटवर आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर ते स्वागत करतो. आपण आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनवर ते एक कोर्स अपलोड केलेला आहे आणि कोर्सचं टायटल आहे बघा एंटायर इंग्लिश ग्रामर. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 21 म्हणजे 21 डिस्कस करणार आहोत. रेसिप्रोकल प्रोनाउन्स. या अगोदरच्या सेशन्स मध्ये आपण प्रोनाउनचा मिनिंग समजून घेतला. त्याचबरोबर बाकीचे जे काय प्रकार असतील त्यावर सेपरेट असे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत आणि अपलोड केलेले आहेत ते देखील बघा. आत्ताच्या या सेशन मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत रेसिप्रोकल प्रोनाउन्स कशाला म्हणायचं आहे. तर आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊया मिनिंग ऑफ रेसिप्रोकल प्रोनाउन कशाला म्हणता येईल बघा. Reciprocal pronouns are used when two or more people perform an action and receive the same action in return. याचा अर्थ असा होतो जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि ते एखादी ऍक्शन करत असतील तर ती सेम ऍक्शन काय करतायत ते एकमेकांना रिटर्न मध्ये त्यांच्याकडे ती जाते. लक्षात घ्या. ते एक्झाम्पल्स मधनं तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे दे शो अ म्युच्युअल रिलेशनशिप ऑर शेअर्ड ऍक्शन. म्हणजे रेसिप्रोकल प्रोनाउन कुठे यूज करतो आपण जिथे म्युच्युअल रिलेशनशिप आहे आणि शेअर्ड अशी ऍक्शन आहे. म्हणजे एकमेकांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे शेअर केलेले अशी ऍक्शन आहे. आता रेसिप्रोकल प्रोनाउन्सचे दोन इथे बघा आहेत. कुठले कुठले आहेत तर एक आहे इच अदर आणि दुसरा आहे वन अनादर. हे लक्षात ठेवायचंय. एक्झाम्पल्स मधनं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीनं रेसिप्रोकल प्रोनाउन्स हे यूज केले जातात. आता आपण स्क्रीनवर बघतो आहोत की युसेजेस म्हणजे याचे उपयोग कुठे करायचे रेसिप्रोकल प्रोनाउन्सचे. लक्षात घ्या कुठली कॉन्सेप्ट इंग्लिश ग्रामर मध्ये समजून घेताना त्याचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे पण त्यासोबतच त्याचं फंक्शन म्हणजे त्याचा यूज म्हणजे त्याचा उपयोग समजून घेणं देखील फार महत्वाचं आहे. आता नंबर 1 बघा काय दिलंय. यूज टू एक्सप्रेस म्युच्युअल ऍक्शन्स ऑर फिलिंग्स बिटवीन टू ऑर मोर पीपल. म्हणजे दोन किंवा जास्त लोकांमध्ये जेव्हा म्युच्युअल ऍक्शन असेल म्हणजे म्युच्युअली ते एकमेकांना समजून घेत असतील शेअर करत असतील त्या केसमध्ये आपण रेसिप्रोकल प्रोनाउनचा यूज करू शकतो. एक्झाम्पल वरनं लक्षात येईल. द टू फ्रेंड्स रिस्पेक्ट इच अदर. म्हणजे काय ए आणि बी हे जर दोन मित्र असतील तर ते दोघंही एकमेकांचा रिस्पेक्ट करतायत म्हणून इथे आपण यूज काय केलंय इच अदर. त्यानंतर बघा इच अदर इज जनरली यूज फॉर टू पीपल ऑर थिंग्स. आता इच अदरचा उपयोग कुठे होतो जर दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी असतील त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो इच अदरचा. एक्झाम्पल जॉन अँड मेरी लव इच अदर. एकमेकांना जॉन अँड मेरी लव इच अदर. त्यानंतर बघा थर्ड वन अनदर इज युजली यूज फॉर मोर दॅन टू पीपल. म्हणजेच काय एकापेक्षा जास्त लोक असतील म्हणजे मोर दॅन टू दोन पेक्षा जास्त जेव्हा लोक असतील त्यावेळेस आपण वन अनदरचा यूज करतो. द टीम मेंबर्स कॉंग्रॅच्युलेटेड वन अनदर. म्हणजे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की इच अदर कुठे यूज करायचं आणि वन अनदर कुठे यूज करायचंय. त्या एक्झाम्पल वरनं तुमच्या लक्षात येईल. द टीम मेंबर्स कॉंग्रॅच्युलेटेड वन अनदर एकमेकांना आणि दोन पेक्षा जास्त आहेत. नंबर 4 बघा used as objects in the sentence. They hugged each other. एकमेकांना म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून इथे यूज केलेलं आहे बघा. They hugged each other. नंबर 5 बघा always use with plural subjects. हे एक महत्वाचं आहे बघा. We help one another in difficult times. We help one another in difficult times. आता इथे बघा we आलंय बरोबर म्हणून इथे काय केलेलं आहे हे काय प्लुरल आहे. सब्जेक्ट कसा आहे प्लुरल आहे. हे फार महत्वाचं आहे बघा. इथे जरी बघितलं ना तुम्ही इकडे बघा द टू फ्रेंड्स प्लुरल आलं. जॉन अँड मेरी प्लुरल आलं. द टीम मेंबर्स प्लुरल आलं. दे प्लुरल आलं. म्हणजे हे युसेजेस देखील लक्षात ठेवायचे आहे. तर आता आपण युसेजेस ऑफ रेसिप्रोकल प्रोनाउन्स इथे बघितलेले आहेत. आता आपण काही एक्झाम्पल्स याचे इथे बघूयात. Examples of reciprocal pronouns. Number 1 बघा the sisters helped each other with their homework. त्यानंतर the students congratulated one another after the results. Number 3 they always support each other in hard times. Number 4
The two cats were staring at each other. Number 5. The team members encouraged one another before the match. Number 6. The brothers fought with each other over the torch. Number 7. All the guests greeted one another warmly. Number 8. The friends forgave each other after the argument. Number 9. We should trust one another in a relationship. तर अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल्स बघितले. एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथे जो आहे अगोदरच्या स्लाइडवरती आपण बघितला की प्रत्येक ठिकाणी तुमचं जे सब्जेक्ट असणार आहे हा प्लुरल असणार आहे जेव्हा तुम्ही वन अनदर असेल किंवा ईच अदर असेल हे यूज करत असाल. ईच अदर दोन व्यक्ती किंवा वस्तू असतील किंवा गोष्टी असतील त्यावेळेस यूज केलं जातं. वन अनदर मोर दॅन टू असेल तेव्हा यूज केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण रेसिप्रोकलचा मिनिंग समजून घेतला, त्याचे उपयोग समजून घेतले आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. थँक्यू.